खंडाळा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पाडळी येथील नूतन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचा भूमिपूजन संपन्न। खंडाळा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पाडळी येथील सातारा जिल्हा परिषद सातारा व नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या सहकार्याने ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी 1,06,00,000 रुपये मंजूर होऊन नूतन इमारतीचा भूमिपूजन तालुक्याचे नेते ऋषिकेश धायगुडे पाटील यांच्या शुभहस्ते भाऊसाहेब शेळके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। कार्यक्रमास अध्यक्ष आबासो धायगुडे, उपाध्यक्ष हरिभाऊ माने, प्रियांका धायगुडे, विठ्ठल धायगुडे, शंकर ननावरे, तात्यासाहेब धायगुडे, राजू नांगरे, हनुमंत धायगुडे, शिवाजी वाघमारे, सचिन वाघमारे, भैया ननावरे, सचिन धायगुडे, भानुदास गावडे, विठ्ठल चोपडे, प्रताप धायगुडे, मोहन धायगुडे पाडळी गावातील आजी माजी सरपंच, सोसायटीचे चेअरमन व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। शाळेच्या गेल्या 2 वर्षापूर्वी शाळेनं जे काही दरवर्षी शाळा वेगवेगळ्या त्याचबरोबर अतिशय वेगवेगळी मागवली ज्या वेळेला भाऊंनी आमदारकीला भाऊंना जयकुमार भाऊंना अविनाश भाऊंना ज्या वेळेला आमदारकीसाठी प्रयत्न केले आणि त्यामध्ये त्यांना यश आले, त्या दिवसापासून आजपर्यंत आणि भविष्यातही नामदार जयकुमार गोरे भाऊ आपल्या या मतदारसंघाला कधीही विसरू शकत नाही। एवढं मोठे सहकार्य आपल्या अविनाश भाऊंना त्यांच्यासाठी केलेलं आहे आणि तीच कृतज्ञता त्यांनी आपल्या लक्षात ठेवून या मतदारसंघामध्ये कुठल्याही गोरगरिबाचं कुठल्याही अडचणीतला जरी एखादा माणूस असेल आणि त्यांनी जर ऋषी आप्पाच्या माध्यमातून तुम्ही तिथपर्यंत पोहोचला तर तुमची अडचण निश्चित दूर होऊ शकते, ही मला खात्री आहे। त्याबरोबर आपल्या भाऊंनी ज्याप्रमाणे हे पाडळे गाव असेल किंवा पंचक्रोशी असेल या गावावरनं जेवढं बारकाईनं लक्ष होतं त्याच पद्धतीनं आज ऋषी आप्पांनी सुद्धा त्या पद्धतीनं या सर्व मतदारसंघावर गोरगरिबावर सर्वांना सहकार्य करण्याच्या भावनेतून अत्यंत रात्रंदिवस प्रयत्न करून त्यांनी या ठिकाणी लोकांचं प्रश्न सोडवले आणि एक नवी पिढी घडवण्याचं जे विद्येचं मंदिर म्हणजे जिथून पिढी घडते ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आज त्या शाळेच्या नवीन 6 मुलांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी माझ्यासोबत उपस्थित असलेले निंबोडी गावचे माजी सरपंच भाऊसाहेब शेळके पाटील, त्याचबरोबर या पाडळी गावचे ज्येष्ठ नेते सोसायटीचे माजी चेअरमन तात्यानाना धायगुडे पाटील, त्याचबरोबर या पाडळी गावचे माजी सरपंच राजूनाना नागरे पाटील, माजी सरपंच हनुमंत धायगुडे, खंडाळा तालुका सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव धायगुडे, माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले सदाशिव आबा, शिकेडगावचे ज्येष्ठ नेते सुरेश धायगुडे, ओसलेगाव पाडेगावचे आमचे मार्गदर्शक
तिथले नेते दीपक दादा यादव, बोरेगावचे प्रथमेश दगडे पाटील, सुखेडगावचे सरपंच रवींद्र दायगुडे, बोरेगावचे ज्येष्ठ नेते कृष्णाना आणि या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर आणि ह्या शाळा ते या शाळेचे माजी मुख्याध्यापक सध्याचे विस्तार अधिकारी हनुमंत दायगुडे गुरुजी आणि आबासाहेब दायगुडे या शालेय समितीचे अध्यक्ष, त्याचबरोबर या शालेय समितीचे उपाध्यक्ष हरिभाऊ माने या तिघांचं प्रथमतः आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं. कारण खोल्या मंजूर होत असताना त्यामाग जे काय कष्ट घ्यावं लागते, जी काही चिकाटी घ्यावी लागते, ते खऱ्या अर्थाने जर का ह्या दोन जोडगोळी नसती म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री हनुमंत दायगुडे गुरुजी आणि आबा दायगुडे जर का नसते तर ही गोष्ट साध्य झाली नसती, असं मी या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करतो. म्हणजे 2-3 वेळा प्रसंग असा झाला की पावसात ही दोघे इथून भिजत जिल्हा परिषदेच्या शाळेपर्यंत गेले, सातारा जिल्हा परिषदेत गेले, सिओनच्या मार्फत त्या गोष्टी केल्या. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांचे नेते, राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेगाव यांचे सुद्धा विशेष आभार व्यक्त करतो की त्यांच्या सहकार्यातून, त्यांच्या प्रयत्नातून आपल्या शाळेला एवढा निधी आला. आता यावर मी जास्त काय बोलत नाही, फक्त थोडक्यात बोलतो की हरिभाऊंनी मगाशी सांगितलं की उर्वरितच्या 6 शाळेच्या खोल्या त्या दुरुस्तीसाठी 40 लाखाचा प्रस्ताव आपल्या शालेय समितीने जिल्हा परिषदेला दिला होता. जिल्हा परिषद मार्फत ग्रामविकास विभागाकडे गेला आणि काही त्या त्रुटी कागदपत्रांच्या निघाल्या, त्या बघून उर्वरित 40 लाखाचा निधी सुद्धा जयाभाऊच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शाळेसाठी प्रयत्न करून आणू. एवढंच आजच्या या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो. त्या प्रथमतः श्रीयुत ऋषिकेश अविनाश दायगुडे पाटील, त्यानंतर सर्वच स्टेजवरील मान्यवर, गावचे इतर गावचे सरपंच, उपसरपंच, या गावातील शाळेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आलेले सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ, या सर्वांचं मी मनपूर्वक असं या ठिकाणी प्रथमतः स्वागत आणि आता शेवट आभारावरच कार्यक्रम आलेला आहे. या शाळेची खऱ्या अर्थानं गरजच होती असं म्हणूया, कारण ही शाळा जवळजवळ आपल्याकडे 244 पट आहेत. म्हणजे खंडाळा तालुक्याच्या मोठ्या शाळा आहेत, त्याच्यामध्ये ही मोठी शाळा आणि सगळ्यात नावाजलेली अशी शाळा, आणि त्यामुळं या शाळेला एक भारदस्त अशा स्वरूपाची इमारत असावी असं आम्हा सगळ्यांनाच वाटत होतं. आणि त्या दृष्टीने हे कार्य करणारी माणसं लागली. आमचे दायगुडे, माझे मुख्याध्यापक दायगुडे सर असतील, शाळा व्यवस्थापन कमिटीचे आबासाहेब दायगुडे असतील,